नमस्कार सर्वांना, कसे आहात तुम्ही सर्वजण। मी सोनम, तुमचं सोनम्स रेसिपीमध्ये स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे राजमा मसाला। एक पंजाबी डिश आहे, ती आपण कशी करणार आहोत ते बघणार आहे। राजमा आपल्या हेल्थसाठी किंवा शरीरासाठी खूप छान असतो। राजमालाच किडनी बीन्स असंही म्हणतात। त्याच्यामध्ये खूप प्रोटीन्स असतात आणि आपल्या जे हेल्थसाठी आवश्यक घटक आहेत ते राजमामध्ये असतात। त्याच्यामुळे राजमा हा एक महिन्यातनं दोनदा तीनदा तरी केलाच पाहिजे। म्हणजे मी तरी माझ्याकडे राजमा महिन्यातनं 2 किंवा 3 वेळेला राजमाची भाजी होतेच। चला तर मग पाहूया आपण राजमा मसाला कसा बनवणार आहोत ते। राजमा मसाला बनवण्यासाठी आपल्याला रात्रभर भिजत घातलेला राजमा, जिरे पावडर, धने पावडर, साजूक तूप, 2 ते 3 कांदे उभे आणि पातळ चिरून घेतले आहेत, टोमॅटो 2 घेतले आहे, थोडीशी कोथिंबीर, लसूण आणि आलं घेतलं आहे। आपल्याला टोमॅटोची प्युरी करायची आहे, म्हणून आपण टोमॅटो उकडून त्याचं साल काढून घेणार आहे। टोमॅटो मी उकडण्यासाठी ठेवले आहेत। तोपर्यंत मी कांदा, लसूण आणि आलं एकत्र करून त्याची पेस्ट करून घेणार आहे। इथे कांदा मी कच्चाच घेणार आहे, कारण आपल्याला कांद्याची कच्ची प्युरी हवी आहे। म्हणजे भाजलेला कांदा नको आहे आपल्याला। कांदा, लसूण आणि आलं मिक्सरमधनं काढल्यानंतर तुपामध्ये त्याला छान असं गुलाबीसर होईपर्यंत आपण त्याला छान फ्राय करणार आहोत। म्हणून कांदा, लसूण आणि अद्रकची प्युरी करणार आहे। आपला टोमॅटो उकडतोय बघा। टोमॅटो उकडला हे समजतं कसं, तर टोमॅटो उकडल्यानंतर त्याचं जे वरचं साल आहे ते बाजूला होतं, म्हणजेच आपला टोमॅटो छान असा उकडला आहे हे समजायचं। कांदा, लसूण आणि आलं मी आता मिक्सरमधून फिरून घेणार आहे। छान अशी बारीक अशी प्युरी करायची आहे त्याची, म्हणजे जास्त जाडसर अजिबात नाही राहायला पाहिजे। छान असा पातळ असं झालं पाहिजे। तुम्हाला जसं लागेल तसं तुम्ही याच्यामध्ये पाणी घालून फिरवू शकता, फक्त आपल्याला पातळ प्युरी हवी आहे। हे बघू शकता तुम्ही, टोमॅटो बाजूला काढला आहे म्हणजे आतला भाग, आणि त्याचे साल इझिली निघले कारण आपला टोमॅटो छान असा उकडला आहे। तुम्हाला जर बघायचं असेल तर हे बघा आपला टोमॅटो छान झाला, पाणी बाजूला पडायला लागलं त्याचं। आता तुम्ही ह्याची प्युरी करून घ्यायची आहे। हे बघू शकता तुम्ही, आपली टोमॅटोची प्युरी झालेली आहे। साधारण अर्धी वाटी झालेली आहे, म्हणजे छोटी वाटी आहे त्याला अर्धी वाटी असं टोमॅटोची प्युरी झालेली आहे। आता आपण तूप घेणार आहे आणि कुकरमध्ये टाकणार आहे। तूप आपल्याला जसं लागेल तसं टाकत जायचं आहे, म्हणजे कांदा फ्राय होताना अजून गरज वाटली तर आपण जास्ती पण घेऊ शकतो। मी आता सध्या 1.5 चमचा तूप घेतला आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तेल सुद्धा घेऊ शकता। मी तुम्हाला म्हटलं होतं की मी तेलाचा वापर जास्ती करत नाही, मी खूप कमी प्रमाणात तेल वापरते। मी मोस्टली जेवढं माझ्याकडनं शक्य होईल तेवढं तुपामध्येच करते। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तेलामध्ये पण करू शकता। तूप चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। तूप गरम झालं की आपण त्याच्यामध्ये कांद्याची प्युरी टाकणार आहे। कांद्याची प्युरी घालणार आहोत आपण इथे कच्चा कांदा घेतला होता, म्हणून आपल्याला कांदा छान फ्राय करून घ्यायचा आहे। म्हणजे कांदा असा उघरट आपल्याला लागला नाही पाहिजे, म्हणून कांदा असा छान गुलाबीसर करून घ्यायचा आहे। तुम्हाला गरज वाटत असेल तर तुम्ही तूप किंवा तेल पुन्हा त्याच्यामध्ये घालून अजून छान फ्राय करून घेऊ शकता। हे बघा माझा कांदा ऑलमोस्ट इथं फ्राय होतोय, म्हणजे याला बबल आलेत। मी अजून एक 5 ते 7 मिनिट किंवा 10 मिनिट अजून ठेवणार आहे। मंद गॅसवर ठेवला आहे, तुम्ही पण बारीक गॅसवर एक 10 मिनिट कांदा छान फ्राय करून घ्यायचा आहे। हे बघा तुम्ही, तूप आपलं वेगळं होतंय आणि कांदा पण असा गुलाबी सर छान असं फ्राय झालेला आहे। बघा कांदा गुलाबी दिसतोय बघा, आधी पांढरा होता आता गुलाबी झालाय। असं होत आलं की याच्यामध्ये आपण जी टोमॅटोची प्युरी केली होती ती टाकणार आहे। आता टोमॅटोची प्युरी टाकल्यानंतर साधारण अजून 5 मिनिट मंद आचेवर याला छान शिजू द्यायचं आहे पुन्हा, कारण कांदा टोमॅटो आपण कच्चा टाकल्यामुळे थोडासा उघरट असा वास येतो भाजी खाताना। तर तो उघरट वास येऊ नये म्हणून आपण अजून 5 मिनिट त्याला छान फ्राय करायचं आहे। हे छान फ्राय झालं ना की भाजीला असा उग्र असा वास लागत नाही। आणि आता ह्याच्यामध्ये अजून थोडंसं तूप टाकणार आहे, कारण टोमॅटो पण फ्राय झाला पाहिजे। साधारण अर्धा चमचाला थोडंसं कमी असं तूप घातलं आहे मी याच्यामध्ये। बारीक गॅसवर आता छान याला अजून 5 मिनिट ठेवणार आहोत आपण।
हे बघू शकता तुम्ही, आपला मसाला छान असा फ्राय झालेला आहे। हे बघा, कलरच अगदी बदलला आहे त्याचा। टोमॅटोमुळे सुद्धा लाल कलर झाला आहे आणि कांदा फ्राय केल्यामुळे सुद्धा आपला लाल अशी छान प्युरी झाली आहे। आता आपण याच्यामध्ये धने पावडर, जिरे पावडर, लाल तिखट आणि हळद घालणार आहोत। धने पावडर मी घरी धने भाजून मिक्सरमधनं बारीक केली होती आणि जिरे पावडर सुद्धा सेम मी जिरे छान असे भाजले बारीक गॅसवर आणि त्याची पावडर केली होती। आता आपण हे अर्धा चमचा घालणार आहोत। जिरे पावडर घेतली आहे मी अर्धा चमचा, धने पावडर घेतली आहे मी इथे अर्धा चमचा, लाल तिखट इथे घेतला आहे मी अर्धा चमचा। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हिरवी मिरची वाटून सुद्धा घालू शकता। मी आता इथे लाल तिखट घेतला आहे आणि हळद घेतली आहे पाव चमचा। आता हे आपण छान मिक्स करून घेणार आहेत। मसाला छान एकजीव करून घेतला आहे। हे बघा, आता याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालणार आहे आपण। आणि आता आपण जो भिजत घातलेला राजमा होता तो राजमा याच्यामध्ये घालणार आहे। राजमा घातला आहे, आता छान मिक्स करून घेणार आहे। आपण राजमा मसाला करतोय म्हणजे ही एक पंजाबी डिश आहे। तर पंजाबी डिश मध्ये जास्ती स्पाइसेस नसतात, म्हणजे जे तिखटचं प्रमाण आहे ते जरा कमीच असतं आणि मी सुद्धा जे तिखट टाकलं आहे ते अगदी कमी टाकलं आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अजून तिखट घेऊ शकता ह्याच्यामध्ये। आता मी याच्यामध्ये पाणी घालणार आहे। राजमा रात्री भिजत घातल्यामुळे आपल्याला हवं तसं आपण पाणी टाकणार आहे, म्हणजे साधारण मी 1 ग्लास असं पाणी टाकलं आहे याच्यामध्ये। याला छान मिक्स करणार आहे। पाणी टाकल्यानंतर आपण चवीपुरतं मीठ घालणार आहे। मीठ टाकल्यानंतर पुन्हा एकदा छान त्याला मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, मी जास्ती पातळ पण नाही ठेवले, जास्ती घट्ट पण नाही केले। पाणी जरी तुमच्याकडनं जास्ती झालं असेल तरी नंतर तुम्ही गॅस मोठा ठेवून ते आटवू शकता। आता मला राजमा शिजण्यासाठी जेवढं पाणी हवं आहे तेवढं मी टाकलं आहे। आता साधारण मी 4 ते 5 शिट्टी घेणार आहे याची, कारण राजमा आपला चांगला शिजला पाहिजे म्हणून। राजमा मी कुकरमध्ये शिजत ठेवला आहे, एक साधारण 4 ते 5 शिट्टी घ्यायची आहे याची। हे बघू शकता तुम्ही, आपला राजमा छान असा शिजला आहे आणि भाजी पण आपली रेडी झालेली आहे। अशा प्रकारे आपला हा राजमा मसाला रेडी आहे। कशी वाटली तुम्हाला माझी ही राजमा मसाला रेसिपी? तुम्हाला जर अशाच नवनवीन काही रेसिपी हव्या असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक यू।